पाली शहराच्या नागरी सुविधांमध्ये मोलाची भर घालत पाली नगरपंचायतीच्या वतीनं विविध उपयुक्त यंत्रणांचं लोकार्पण बुधवारी 6 मे रोजी उत्साहात पार पडले। स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि नगरपंचायतीच्या विशेष निधीतून नागरिकांच्या सेवेसाठी मैला व्यवस्थापन गाडी, पाणी टँकर आणि कापडी पिशवी वेंडिंग मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे। नगरपंचायत कार्यालय आणि पाली बाजारपेठ परिसरात आयोजित या कार्यक्रमाला नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, माजी उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, नगरसेवक सुधीर भालेराव आणि ज्येष्ठ नेते गरा म्हात्रे, नगरसेविका जुईली ठोंबरे, नगरसेवक सुधाकर मोरे, पाली व्यापारी असोसिएशन अध्यक्ष आलाप मेहता, शिवसेना शहर प्रमुख ओमकार खोडागळे, सोहम खोडगळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका व पाली नगरपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत या यंत्रणांचं पूजन व लोकार्पण करण्यात आले। या वेगवेगळ्या लोकार्पण सोहळ्याकरता उपस्थित नगरपंचायत उपनगराध्यक्ष सुलतानभाई बेनसेकर, माजी प्रभारी अध्यक्ष हरिभाई मण्या, तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गरा म्हात्रे सर, तसेच उपस्थित माजी सभापती भालेराव साहेब, तसेच उपस्थित नगरसेवक काका मोरे, तसेच आता नवीन नियुक्ती झालेले शिवसेनेचे शहर प्रमुख ओमकारजी त्यांच्यासोबत असलेले पालीतील ग्रामस्थ, तसेच प्रामुख्याने यांचा उल्लेख करावा असा या नगरपंचायतीचे आमचे अधिकारी आणि कर्मचारी वृंद। खरं म्हणजे पाली नगरपंचायतीचे आता 4 वर्ष, 4.25 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता वेगवेगळ्या योजनांना गती देण्याचं काम संपूर्ण या आपल्या बॉडीकडनं चाललेलं आहे। त्या सर्वांच्या अनुषंगाने आता जे नवीन अधिकारी आणि कर्मचारी वर्गातले सीओ मॅडम, अडके मॅडम आहेत, यांच्या माध्यमातून गेले 2 वर्ष आपण स्वच्छतेच्या अभियानात एवढं अतिशय चांगलं काम करत आहोत। मला सांगायला अभिमान वाटेल, स्वच्छ भारत अभियानामध्ये आपल्याला एक स्टार 1चं आपल्याला पारितोषिक नगरपंचायतला मिळेल, अशी माझ्या नगरपंचायती जिल्ह्यातली पहिली नगरपंचायत आहे। आत्ताच झालेल्या दिशाच्या बैठकीत सुद्धा आपल्याला नामोल्लेख केला होता। स्वच्छतेच्या बाबतीत वेगवेगळी पायाभूत सुविधा देत असताना विकास काम असतील, पुढे रस्ते असतील, गटारं असतील, परंतु पाली हे पर्यटन स्थळ असल्यामुळे इथे येणारे जे बाहेरचे भाविक वगैरे त्यांचं प्रामुख्याने स्वच्छता या विषयाकडे किंवा येणारे जे काही बाहेरचे भाविक असतील किंवा अधिकारी स्वच्छतेकडे लक्ष असतं। मागील 2 वर्षात स्वच्छता या विषयात पाली नगरपंचायतीने अतिशय चांगली भूमिका घेतली आणि चांगलं काम केलं। या सर्व करता मी आणि या वेगवेगळ्या योजना आल्या या सर्व करता मी बडके मॅडम असतील, सीओ मॅडम, अधिकारी आमचे बायकर सर आहेत, स्वच्छता निरीक्षक आमचे पवार साहेब आहेत, तसेच सोनल मॅडम आहेत, बाकी इथे काम करण्याची ग्राउंड लेवलवरची अविनाश आहे, किरण आहे, सर्व ग्राउंड लेवलवरची काम, या सर्वांचं मी अभिनंदन करतो। त्यांच्या सगळ्या प्रयत्नातून आता आपण आज ही डिस्लडिंग म्हणजे महिला व्यवस्थापन गाडी आपल्याला प्राप्त झालेली आहे, तिचा आज आपण लोकार्पण केलं असं मी इथे घोषित करतो। बाहेरनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या बाहेरनं येणाऱ्या ट्रॅव्हलिंगचा खर्च आणि अधिकचं भाडं या लोकांकडून घेत असतात। पालीचा विस्तार प्रचंड झालेला आहे आणि आजूबाजूला सुद्धा गावात फार्महाऊस वगैरे झाले, तिथे या गाडीची मागणी असते। या नगरपंचायतीने जी गाडी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ती त्यापेक्षा कमी भावात आणि आवाजावी याच्यात नक्कीच लोकांना उपलब्ध करून देईल। 10 ते 12 दिवसात ऍक्च्युली इथं ट्रेनिंग होऊन ही सेवा चालू होईल। त्याचबरोबर आपण बघतो दरवर्षी पाण्याची काही टंचाई वगैरे निर्माण होत असते किंवा काही आपत्कालीन व्यवस्थेत आपल्याला पाण्याची गरज असते, त्याकरता आपण बाहेरून टँकर घेत असतो। त्यात होणारा जो खर्च आहे तो सुद्धा आपल्याला वाचवण्याकरता आणि लोकांना पाहिजे तेवढी सुविधा देण्याकरता आपण नगरपंचायतीच्या वतीने एक टँकरची सुद्धा आपण खरेदी केलेली आहे। त्या टँकरची सुद्धा थोड्या व्यवस्थित भावात आपण तो टँकरचं पाणी पुरवठा आपण लोकांना करणार आहोत। त्याचबरोबर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाकरता आपण नगरपंचायतीच्या वतीने जे पालित प्लॅस्टिकचं प्रदूषण होत आहे, प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जातात, त्याच्यावर नियंत्रण येण्याकरता आणि लोकांना सवय लागण्याकरता आपण एक कापडी वेडिंग मशीनचं सुद्धा लोकार्पण आपण तिथे खाली हटाळेश्वर चौकात करणार आहोत। त्या सुविधेचा लोकांनी जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन कमीत कमी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करा, हा त्यामागचा हेतू आहे।